नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण सकाळचं बातमीपत्र पाहताय. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा या बातमीपत्रामध्ये आढावा घेणार आहोत. अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयने छापेमारी केलेली आहे. एनआयच्या पथकाकडून एका विद्यार्थ्याची चौकशी सुरू असल्याची माहिती या क्षणाला समोर येते आहे. विद्यार्थ्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय आहे आणि पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एनआयने छापेमारी केलेली आहे आणि येथील एका विद्यार्थ्याची एनआय पथक चौकशी करतोय. विद्यार्थी दहशतवादी कारवायामध्ये गुंतल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि याच पथकाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्याची एनआय पथक कसून चौकशी करतोय. रात्रीपासून एनआय पथक या ठिकाणी आलेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. अमरावतीहून सूरज दहाट आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. सूरज, मोठी बातमी म्हणावी लागेल. एनआयच्या पथकाकडून एका विद्यार्थ्याची चौकशी सुरू आहे. आतापर्यंतचे काय काय अपडेट आहेत आणि यामधून काय नेमकं निष्पन्न होण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरामध्ये जे आहे, जे रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणाचं जे पथक दाखल झालेलं होतं, त्यामध्ये जर आपण बघितलं तर एका घरात त्यांनी छापा टाकलेला आहे. सदर जो एक विद्यार्थी आहे तो दहशतवादी कारवाईमध्ये गुंतला असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे खरं तर ही धाड टाकण्यात आलेली होती. यापूर्वी सुद्धा याच तरुणावर मोठा एक संशय घेण्यात आलेला होता. मात्र जर आपण पाहिलं तर रात्री उशिरापर्यंत म्हणजे आतापर्यंत चौकशी सुरू आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये कमालीची गुप्तता बाळगली. पोलिसांकडून कुठलीही माहिती अधिकृतरित्या आपल्याला देण्यात आलेली नाही. मात्र जर पाहायला गेलं तर खात्रीलायक जी आपल्याला जी माहिती मिळते ती दहशतवादी कारवाईमध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील तरुण आहेत. त्याच तरुणांना काही देशामध्ये देशांतर्गत दहशतवादी जो कट रचला जातो त्यामध्ये त्याचा काही सहभाग आहेत का याचा जो संपूर्ण जो तपास आहे त्यामध्ये करण्यात आहे. मात्र अद्यापर्यंत अधिकृत माहिती आता आलेली नाही. मात्र जर आपण पाहायला गेलं 14 तासापेक्षा जास्त जे कालावधी उलटून गेलेला आहे आणि 14 पेक्षा जास्त त्यामध्ये त्या युवकाची आणि त्याच्या नातेवाईकांची घरच्या लोकांची चौकशी करत आहे. आणि दुपारपर्यंत जर पाहिलं दुपारपर्यंत नेमकी स्पष्टता या प्रकरणामध्ये काय आहे हे आपल्याला कळेल. अगदी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयने छापेमारी केलेली आहे आणि एनआयच्या पथकाकडून एका विद्यार्थ्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय देखील आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आणि या बातमीसोबत आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी 7 वाजता ही बैठक होईल. जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत 24 डिसेंबर रोजी संपणार, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. नागपूरमधील सुनावणीचे शेवटचे 3 दिवस बाकी आहेत आणि या सुनावणीमध्ये वकील महेश जेठमलानी प्रथमच उपस्थित राहणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.